तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 157, बरोबर. 157 पेजवर खालून तिसरी ओळ, बरोबर. शंका, पूर्व पक्षी शंका करत आहे. ठीक है, काय म्हणतो बा, जहाँ इस पुरुष को सुख दुख रूप हेतु के ज्ञान ते अपने धर्म अधर्म का अनुमिति ज्ञान होवे है, अथवा तू धर्मवान है तू अधर्मवान है, या प्रकार के कोई के वचन ते इस पुरुष को अपने धर्म अधर्म का शाब्द ज्ञान होवे है, तहा ता धर्म अधर्म रूप विषय की तथा ता अनुमिति शब्द रूप वृत्ति की एक अंतकरण देश विषय स्थिति होने ते तदुपरि चैतन्यों का भी अभेद ही होवे, और सो धर्म धर्म संसार दशा विषय अबाधित भी है, याते ता प्रत्यक्ष प्रमा के लक्षण की ता धर्म धर्म विषय अनुमिति शाब्द रूप परोक्ष ज्ञान विषय अतिव्याप्ती होवेगी. ठीक आहे, चला. तर लक्षण केलं होतं प्रत्यक्ष प्रमेयचं. आठवतं काय लक्षण केलं होतं? अबाधित विषय चैतन्याभिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमा. लक्षात आलं? अबाधित ही विषयाचं विशेषण आहे. अबाधित असा जो विषय, त्या विषयामध्ये आलेलं जे चैतन्य त्याचा आणि प्रमाण चैतन्याचा अभेद यालाच म्हणतात. अभेद होणं यालाच म्हणायचं काय? प्रत्यक्ष प्रमाण. बरोबर आहे. अबाधित हे पद जर नाही दिलं तर काय लक्षण राहतं? विषय चैतन्य भिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमाण. जर असं केलं तर काय अडचण आली होती? कुठं अडचण आली होती? ब्रह्मज्ञान, अयम सर्प इत्यादी पण इत्यादीचं ज्ञान आहे ती सुद्धा प्रत्यक्ष प्रमा आहे असं म्हणावं लागलं असतं. अतिव्याप्ती झाली असती. काल सांगितलं होतं आहे की नाही? इदमाकार वृत्ती मध्ये आलेलं चैतन्य प्रमाण चैतन्य आहे, आणि सर्पामध्ये आलेलं चैतन्य ते विषय चैतन्य आहे, आणि दोन्ही एकच आहे. कारण जिथं सर्प आहे तिथंच इदम वृत्ती आहे, इदम आहे. आणि म्हणून विषय चैतन्याचा प्रमाण चैतन्याबरोबर काय होता? अभेद. आणि जर अभेद आहे तर त्या वृत्तीला त्या ज्ञानाला प्रत्यक्ष प्रमा असं म्हणायला पाहिजे. पण आहे का ती प्रत्यक्ष प्रमा आहे का? प्रमाज्ञान नाही, ते अप्रमाज्ञान आहे, भ्रम सर्पाचं ज्ञान. पण लक्षण चाललं अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद दिलं होतं? अबाधित. अबाधित असं जे विषय चैतन्य त्याचा अभेद पाहिजे कुणाबरोबर? प्रमाण चैतन्याबरोबर. तर त्याला आम्ही म्हणतो काय? प्रत्यक्ष प्रमा. लागलं एवढं? तर पूर्व पक्षी म्हणतो ठीक आहे, असं जरी तुम्ही लक्षण केलं तरी त्या लक्षणाची अतिव्याप्ती होते. काय होते? अतिव्याप्ती होते, होईल. म्हणजे कसं, कुठं अतिव्याप्ती होईल तर सांगताय. लक्षण काय? बोला एकदा. विषय चैतन्य भिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमाण. बरोबर आहे. आता ध्यान द्या. तर अंतःकरण, बरोबर, आणि अंतःकरणामध्ये धर्म आहेत, जसे काम क्रोध सुख दुःख धर्म आहेत की नाही? त्याप्रमाणे धर्म अधर्म हे सुद्धा अंतःकरणाचे धर्म आहेत. कोण कोण? धर्म अधर्म म्हणजे पुण्य पाप. ध्यान द्या, हे सुद्धा अंतःकरणाचे धर्म आहे. विषय घेतला आपण धर्म अधर्म, बरोबर. तो विषय धर्म अधर्म बाधित आहे का अबाधित आहे? अबाधित. संसार दशेमध्ये अबाधित आहे. मग अबाधित विषय झाला धर्म अधर्म, बरोबर. ते कुठं आहेत? अंतःकरणाच्या ठिकाणी. म्हणजेच धर्माधर्मोपै चैतन्य झालं अंतःकरणोपै चैतन्य, बरोबर. आणि त्या अंतःकरणामध्ये वृत्ती उत्पन्न झाली आहे, प्रमाण वृत्ती आहे की नाही? प्रमाण चैतन्य वृत्ती. कोणती वृत्ती? तर अनुमिती वृत्ती किंवा शाब्दी वृत्ती. ध्यान द्या. काय काय? अनुमिती वृत्ती किंवा शाब्दी वृत्ती.
अनुमिती वृत्ती कशी? समजा आता एखाद्याला सुख झालं किंवा दुःख झालं, तर तो काय करतो? अनुमान करतो की ज्या अर्थी मला आता सुखदुःख होत आहे किंवा सुख होत आहे त्या अर्थी माझ्या ठिकाणी धर्म आहे, ज्या अर्थी मला दुःख होत आहे त्या अर्थी माझ्या ठिकाणी काय आहे? पाप, अधर्म आहे की नाही? मग त्या धर्म अधर्माला विषय करणारी वृत्ती त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. कोणती वृत्ती? अनुमिती रूप वृत्ती आहे की नाही? प्रमाण आहे ती वृत्ती, अनुमान प्रमाणापासून उत्पन्न झाली म्हणून प्रमाण वृत्ती आहे. बरोबर आहे की नाही? मग त्या वृत्तीमध्ये आलेलं चैतन्य, बरोबर, आणि त्याच ठिकाणी आहे विषय धर्म अधर्म, आणि म्हणून धर्मोपयी चैतन्य अधर्मोपयी चैतन्य तिथंच आहे. मग इथं आता विषय चैतन्याचा प्रमाण चैतन्याबरोबर अभेद आहे की नाही? आहे. नाही लक्षात आलं? प्रमाण चैतन्याचा विषय चैतन्याबरोबर काय आहे? अभेद. विषय कोण? धर्म अधर्म. ते कुठं आहे? अंतःकरणाच्या ठिकाणी. म्हणजे मग तत्तदुपयी चैतन्य सुद्धा कुठं आहे? तिथंच आहे, अंतःकरणामध्ये. आणि अनुमिती रूप वृत्ती उत्पन्न झाली कुठं? अंतःकरणामध्ये आहे की नाही? वृत्ती अंतःकरणामध्येच आहे. आणि म्हणून ती वृत्ती अर्थात प्रमाण चैतन्य, त्या वृत्तीमध्ये आलेले चैतन्य प्रमाण चैतन्य. मग त्या प्रमाण चैतन्य जे आहे तेच विषय चैतन्य आहे तिथं. म्हणजे विषय चैतन्याचा आणि प्रमाण चैतन्याचा काय आहे? अभेद आहे. बरोबर. आणि त्या वृत्तीचे, अनुमिती वृत्तीचे विषय जे कोण? धर्म अधर्म, ते अबाधित पण आहे. मग अबाधित विषय चैतन्याचा प्रमाण चैतन्याबरोबर काय आहे? अभेद आहे. आणि म्हणून तिथं उत्पन्न झालेली जी अनुमिती वृत्ती तिला देखील म्हटलं पाहिजे काय? प्रत्यक्ष प्रमाण. पण ती अनुमिती वृत्ती आहे, परोक्ष आहे ती, आहे की नाही? प्रत्यक्ष प्रमाणापासून उत्पन्न झालेली नाही आहे, परोक्ष वृत्ती आहे की नाही? प्रत्यक्ष प्रमा नाही आहे. काय आहे ती? प्रमावृत्ती आहे पण परोक्ष आहे, प्रत्यक्ष नाही. आणि लक्षण कशा चालू आहे? प्रत्यक्ष प्रमेचं चाललं कुठं? परोक्ष वृत्तीवर. म्हणजे काय झाली? अतिव्याप्ती. बरोबर. किंवा समजा आता अनुमिती ज्ञान नाही उत्पन्न झालं अंतःकरणात, शाब्द ज्ञान. कसं? एखाद्याने सांगितलं एखाद्याला, अरे तुझ्या ठिकाणी पाप आहे किंवा तुझ्या ठिकाणी पुण्य आहे. त्या माणसाचे शब्द ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये शाब्दी वृत्ती उत्पन्न झाली की मी धर्मवाला आहे किंवा मी अधर्मवाला आहे. मग आता धर्म अधर्माला विषय करणारी शाब्दी वृत्ती, परोक्ष वृत्ती उत्पन्न झाली ना अंतःकरणात. मग ती वृत्ती जिथे आहे, ज्या अंतःकरणाच्या ठिकाणी आहे, त्याच अंतःकरणाच्या ठिकाणी आहेत कोण? धर्म अधर्म, है की नाही? मग आता धर्म अधर्म रूप जे विषय, त्यात आलेले चैतन्य, विषय चैतन्य, त्याचा प्रमाण चैतन्याबरोबर काय आहे? अभेद आहे. आणि म्हणून त्या शाब्दी वृत्तीला देखील म्हणायला पाहिजे काय? प्रत्यक्ष प्रमाण. पण तिथं प्रत्यक्ष प्रमाण नसते, परोक्ष वृत्ती आहे ती, परोक्ष प्रमा आहे परोक्ष. पण लक्षण चाललं तिच्यावर कोणतं? प्रत्यक्ष प्रमेचं. काय झाली? अतिव्याप्ती. आता काय करणार? अतिव्याप्ती झाली आहे. पूर्व पक्षाने अतिव्याप्ती दाखवली. मग आता या शंकेचं समाधान देतील सिद्धांती. तर शंकेचं जे आहे, शंका वाचूया एकदा पुन्हा. शंका, जहा इस पुरुष को, सापडलं का? सुख दुःख रूप हेतु के ज्ञानते. बरोबर. म्हणजे सुख दुःखाचं ज्ञान झालं, है की नाही? आणि त्याच्यापासून ज्ञान झालं धर्माधर्माचं. मग धर्माधर्माच्या ज्ञानाकरिता हेतू स्वरूप, कारण स्वरूप ज्ञान आहे कोणतं? सुख दुःखाचं. ध्यानात घ्या. तसं पाहिलं तर सुखाला कारण आहे धर्म, दुःखाला कारण आहे अधर्म. सुख दुःखाला कारण कोण आहे? धर्माधर्म. पण इथं सुखदुःख आणि धर्माधर्म यांचं कार्यकारण भाव नाही घ्यायचा. मग सुखदुःखाचं ज्ञान, बरोबर, मला सुख होऊ राहिलं हे ज्ञान, आता माझ्या ठिकाणी दुःख आहे असं ज्ञान. आणि ते ज्ञान कारण आहे कशाकरिता? धर्माधर्माचं अनुमिती ज्ञान होण्याकरिता, है की नाही? तेच म्हटलं इथं, जहा इस पुरुष को सुख दुःख रूप हेतु के ज्ञानते. बरोबर. सुख दुःख रूप हेतु के ज्ञानते अपने स्वतःच्या धर्म अधर्म का अनुमिती ज्ञान होवे. आपल्या स्वतःच्या ठिकाणी असणाऱ्या धर्माधर्माचं काय होतं? अनुमिती ज्ञान.
अनुमिती ज्ञान होवे आहे. अथवा हे अनुमिती ज्ञान झालं तर अनुमिती ज्ञान ही परोक्ष वृत्ती आहे, तिच्यावर अतिव्याप्ती दाखवायची एक. किंवा शाब्दिक ज्ञान घ्या. कसं ते? अथवा तू धर्मवान है, तू अधर्मवान है, या प्रकार के कोई के वचन ते कोणत्या तरी पुरुषाने सांगितलं आपल्याला, आहे की नाही. पण त्याच्या काय ज्ञानानुसार ज्योतिष म्हणा किंवा त्यानं काय अनुमान केला असेल, काय केलं असेल, पण त्याने सांगितलं तू धर्मवान आहे किंवा अधर्मवान आहे. मग हे ऐकल्यानंतर ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये मी धर्मवान आहे किंवा मी अधर्मवान आहे अशा प्रकारचं शाब्द ज्ञान म्हणजे शाब्दिक प्रमा जी की परोक्ष असते उत्पन्न होते की नाही? होते. तू धर्मवान है, तू अधर्मवान है, या प्रकार के कोई के म्हणजे कोणत्या तरी पुरुषाचे वचन, ते वचन ऐकून इस पुरुष को, या पुरुषाच्या हृदयात आपणे धर्म अधर्म का शाब्द ज्ञान होवे. बरोबर. तहा म्हणजे या ठिकाणी धर्म अधर्म रूप विषय की, विषय कोण आहे? धर्म अधर्म, धर्म अधर्म रूप विषय की, तथा ता अनुमिति शब्दरूप वृत्ति की, अनुमिति वृत्ति की, शब्द वृत्ति की, शब्दरूप वृत्ति की, ठीक है ना. ता अनुमिति शब्दरूप वृत्ति की एक अंतकरण देश विशेष स्थिती होणे ते एकाच अंतकरणामध्ये दोघांची स्थिती आहे. कोणाकोणाची? धर्माची नाही, धर्माची आणि धर्मविषयक अनुमिती वृत्तीची एकाच अंतकरणा स्थिती आहे एक. किंवा धर्माची आणि त्या धर्माला विषय करणारं जे शाब्द ज्ञान, शाब्द वृत्ती, त्याची वृत्तीची स्थिती, स्थान, अवस्थान, राहणं कुठं आहे? एकाच अंतकरणाच्या ठिकाणी आहे. लागलं एवढं. तसंच इकडं अधर्माकडे लावा. अधर्म किंवा अधर्म अंतकरणात आहे, त्याच अंतकरणाच्या ठिकाणी आहे वृत्ती कोणती? अधर्माला विषय करणारी अनुमिती वृत्ती. तर दोघांचं स्थान एकच झालं. किंवा अधर्म आणि शाब्दी वृत्ती की जी अंतकरणात उत्पन्न झाली आहे. मग आता जिथं अधर्म आहे तिथंच त्या धर्माला विषय करणारी शब्द प्रमाणापासून उत्पन्न झालेली शाब्दी अशी जी परोक्ष वृत्ती ती सुद्धा अंतकरणाच्या ठिकाणी आहे. मग आता विषय जिथं आहे तिथंच वृत्ती आहे. अर्थात त्या दोन्हीमध्ये असणारं चैतन्य एकच असणार की नाही? कारण नियम काय आहे? उपाधींचं जर एक देश स्थितत्व असेल तर त्यांच्यामध्ये असणारं उपहित चैतन्य अभिन्न असतं, एकच असतं. बरोबर आहे की नाही? आता पंक्ती पहा. अंतकरण रूप देश विशेष स्थिति होने ते तदुपहित चैतन्यों का भी, है कि नहीं? तदुपहित चैतन्य, धर्मोपहित चैतन्य, वृत्त्युपहित चैतन्य, अधर्मोपहित चैतन्य, वृत्त्युपहित चैतन्य, तदुपहित चैतन्यों का भी अभेद ही होवे है. लागलं एवढं. और सो धर्म अधर्म संसार दशा विषय अबाधित भी है. कारण लक्षणामध्ये विषयाचं विशेषण दिलेलं आहे. आणखीन एक कोणतं? अबाधित. धर्म आणि अधर्म हे संसार दशेमध्ये कसे आहेत? अबाधित आहेत. और सो धर्म धर्म संसार दशा विषय अबाधित भी है. याते म्हणून ता प्रत्यक्ष प्रमा के लक्षण की, लक्षण केलंय कशाचं? प्रत्यक्ष प्रमेचं. चाललं कुठं? परोक्ष वृत्तीवर, अनुमिती वृत्तीवर किंवा शाब्दी वृत्तीवर, आहे की नाही? कारण धर्माधर्माचं प्रत्यक्ष कधीच नसतं. धर्माधर्म हे अतिंद्रिय आहेत. कोण्याही व्यक्तीला आपल्या धर्माधर्माचं ज्ञान इंद्रियाने होत नाही. झालं तर अनुमानाने, झालं तर शब्दाने, पण ते परोक्ष ज्ञान. कळलं की नाही? प्रत्यक्ष नाही आहे. ता प्रत्यक्ष प्रमा के लक्षण की ता धर्माधर्म विषयक, आहे की नाही? धर्माधर्माला विषय करणार जे अनुमिती शाब्दरूप परोक्ष ज्ञान, अनुमिती ज्ञान, शाब्द ज्ञान जे की परोक्ष आहे, ज्याचा विषय धर्माधर्म आहे. अनुमिती शाब्दरूप परोक्ष ज्ञान विषय परोक्ष ज्ञानाच्या ठिकाणी अतिव्याप्ती होवेगी. अतिव्याप्ती होवेगी कुणाची? लक्षणाची. कशाचं लक्षण? प्रत्यक्ष प्रमेयचं लक्षण. त्याची अतिव्याप्ती होईल कुठं? अनुमिती ज्ञानावर, शाब्दी ज्ञानावर, आहे की नाही? प्रत्यक्ष प्रमेयचं लक्षणाची अतिव्याप्ती होईल. लक्षणाचा आकार काय आहे? अबाधित विषय चैतन्य भिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमा. लागलं? शंका कळाली का? हाजी शंका कळाली का? नाही कळाली?
शंका कळाली की नाही कळाली? कळाली ना? सांगून काय कळाली शंका? कळाली असली तर सांगायची शंका हे कळा, अशी अशी शंका आहे. नाही कळाली तर काय नाही कळालं ते पण सांगावं लागेल ना. मग आता शंका कळाली की नाही कळाली हा म्हणा तिकडून नाही अडचण. कळालं म्हटलं तर काय कळालं ते सांगा, नाही म्हटलं तर नाही काय काय कळालं नाही ते सांगा. बापू शंका सांगा. कोण बोलतंय? हा, धर्म अधर्म त्यांचे जी विषय आणि धर्माधर्म काय? धर्म पुण्य त्यांना विषय करणारे आणि जे बरोबर आहे, बोलत चला. हा शाब्द जी अनुमिती वृत्ती आहे त्यांचं जे स्थान आहे ते एकच आहे. कोण? अंतःकरण. अंतःकरण त्याच्यामुळे ते अभेद आहे. कशाचा अभेद आहे? विषय चैतन्याचा आणि प्रमाण चैतन्याचा अभेद आहे. त्याचप्रमाणे अधर्म हा आणि अनुमिती वृत्ती हा. त्यांचं अभेद आहे. कारण की अंतःकरण त्यांची वृत्ती, अंतःकरण हे त्यांचं स्थान आहे. हा, त्यामुळे त्याच्यात अभेद आहे. अभेद आहे. कशात अभेद आहे? विषय चैतन्याचा आणि प्रमाण चैतन्याचा काय आहे? अभेद आहे. म्हणून धर्माधर्माला विषय करणारी वृत्ती कोणती? अनुमिती वृत्ती किंवा शाब्दिक वृत्ती. तिच्यावर लक्षण चाललं कशाचं? प्रत्यक्ष प्रमेयचं. म्हणजे काय झाली? अतिव्याप्ती झाली. कळलं? चला, समाधान. ही झाली शंका. आता समाधान. ता उक्त लक्षण विषय ता विषय का योग्य य विशेषण भी हमारे को विवक्षित है. ठीक आहे. ग्रंथकार म्हणतात ते जे आम्ही प्रत्यक्ष प्रमेयचं लक्षण केलं आहे की नाही, त्या लक्षणामध्ये विषयाचं एक विशेषण दिलं होतं. कोणतं? अबाधित. तसं आणखी एक विशेषण जोडू म्हणे. कोणता? योग्य. काय पद जोडायचं? योग्य. बरोबर. मग काय होईल? अबाधित योग्य विषय चैतन्या भिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमा. बोला. अबाधित योग्य विषय चैतन्या भिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमा. आता अतिव्याप्ती होणार नाही. कुठं? धर्माधर्म. का बरं? धर्माधर्म अबाधित आहेत. बरोबर. विषय चैतन्याचा आणि प्रमाण चैतन्याचा अभेद पण आहे, पण ते धर्माधर्म प्रत्यक्ष होण्याकरिता योग्य नाही. आपल्याला योग्य पण पाहिजे. कळलं की नाही? आता घटावर लक्षण जाईल, कारण घट विषय अबाधित आहे, प्रत्यक्ष होण्याला योग्य आहे, आणि म्हणून घटाकार वृत्ती होते तेव्हा विषय चैतन्याचा आणि प्रमाण चैतन्याचा अभेद पण आहे, म्हणून तिथं लक्षण घटित होतं. आणि अतिव्याप्ती कुठं होत होती? धर्माधर्माला विषय करणारी जी परोक्ष वृत्ती तिथं अतिव्याप्ती होत होती. आता तिथं अतिव्याप्ती होणारही नाही. का बरं? योग्य हे पद जोडल्यामुळे. योग्य हे पद कुठं जोडलं? विषयाचं विशेषण. पंक्ती पहा. समाधान. ता उक्त लक्षण विषय ता विषय का योग्य विशेषण भी हमारे को विवक्षित है. बरोबर. तहा त्या ठिकाणी सो धर्म अधर्म प्रत्यक्ष की योग्य नाही. धर्माधर्म काय नाही? प्रत्यक्ष होण्याला योग्य नाही आहे. कारण धर्माधर्म हे हमेशा कसे गुण आहेत? अतींद्रिय गुण आहेत. त्यांचं प्रत्यक्ष कधीच होत नसतं. प्रत्यक्ष योग्य नाही, किंतु अयोग्य आहे. याते म्हणून ता धर्म अधर्म विषयक अनुमिती शाब्द ज्ञान विषय. धर्माधर्म विषय म्हणजे धर्म आणि अधर्माला विषय करणारं जे अनुमिती ज्ञान किंवा शाब्द ज्ञान. अनुमिती शाब्द ज्ञान विषय ता प्रत्यक्ष प्रमा के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. प्रत्यक्ष प्रमेयचं जे लक्षण आहे त्याची आता अतिव्याप्ती होत नाही. कुठं? प्रत्यक्ष प्रमेयचे लक्षण अतिव्याप्ती होत नाही. कुठं? अनुमिती ज्ञानावर किंवा शाब्द ज्ञानावर. धर्माला किंवा अधर्माला विषय करणारं जे अनुमिती ज्ञान किंवा शाब्द ज्ञान. का बरं? तिथला विषय कसा नाही आहे? योग्य नाही. अतिव्याप्ती होवे नहीं. इस प्रकार अपने सुखादिकों का समझ लगा. इस प्रकार अपने सुखादिकों के यथार्थ स्मृति ज्ञान विषय ता प्रत्यक्ष प्रमा के लक्षण की अतिव्याप्ति के निवृत्त करने वास्ते
ता लक्षण विषय ता विषय का वर्तमान य विशेषण भी कथन करना. ध्यान द्या. आता लक्ष द्या पंक्तीने. आता कदाचित पूर्व पक्षी येईल, तो म्हणाल तरी पण तुमच्या लक्षणाची अतिव्याप्ती होते. म्हणजे लक्षणामध्ये जरी तुम्ही योग्य पद जोडलं, अबाधित पद जोडलं, विषयाचं विशेषण, तरी सुद्धा तुमच्या लक्षणाची काय होते? अतिव्याप्ती होते. म्हणजे कुठं अतिव्याप्ती होईल दाखवा तर सांगा. ध्यान द्या. आता कधी कधी काय होतं, काही विशेष काळामध्ये खूप जर पाऊस पडला तर त्याचा परिणाम लवकर पाऊस सुरू झाला आणि भरपूर पडला तर ते सीताफळ होतात इतके मोठे मोठे. आहे की नाही? हे बघा उदाहरण आहे, किती मोठं झालंय, आहे की नाही? आणि पिकले. आणि पिकले त्याच्यानंतर खाण्याचा खूप आनंद घेतला. बरोबर 2 महिनेभर भरपूर खाल्ली. एक टाइम जेवण केलं, एक टाइम सीताफळच खाल्ली, समजा आनंद घेतला. गेलं वर्ष निघून, दुसऱ्या वर्षी पाऊसच नाही पडला किंवा खूपच कमी पडला. परिणाम हा झाला की सीताफळांच्या झाडांना फळं लागले होते पण ती जागीच सुकून गेली. एवढले असतानाच, छोटे छोटे असतानाच आलेच नाही. मग मात्र तो काळ जेव्हा पुन्हा आला, दिवाळीच्या नंतरचा सीताफळ गेल्या वर्षीचा, आठवण झाली, काय राव, काय सीताफळ खाल्ली गेल्या वर्षी, किती आनंद आला, सुख झालं. तर स्वतःला झालेला जो सुखाचा अनुभव गेल्या वर्षीचा, त्याची आता काय झाली? स्मृती. काय झालेली आहे? आता स्मृती आहे ना. गेल्या वर्षी खाल्ले तेव्हा तो प्रत्यक्ष होता आनंद, सुख. आता काय? त्याची स्मृती आहे. पण ते सुख कुठं होतं तेव्हा? अंतःकरणाच्या ठिकाणीच. बरोबर आहे की नाही? आणि आता स्मृती ज्ञान कुठं झाली? त्याच अंतःकरणाच्या ठिकाणी. मग जिथं सुख होतं, मग सुखोपय चैतन्य जे होतं तेच आता इथं स्मृती जी वृत्ती आहे, स्मरणाकार वृत्ती, त्या वृत्तीउपय चैतन्य सुद्धा तेच आहे की नाही? मग इथं विषय चैतन्याचा वृत्ती चैतन्याबरोबर म्हणजे प्रमाण चैतन्याबरोबर अभेद आहे की नाही? आहे. दुसरी गोष्ट, त्या सुखाकार स्मृतिवृत्तीचा जो विषय, सुख किंवा दुःख किंवा सुखी आहे, सुख आहे की नाही, तर ते सुख अबाधित आहे की नाही? अबाधित आहे संसार दशेमध्ये, आहे की नाही? नष्ट झालं म्हणून काय झालं, पण अबाधित आहे ना. अबाधित गोष्ट वेगळी, नष्ट होणं वेगळं आहे, अबाधित आहे. बरं, प्रत्यक्ष होण्याला योग्य आहे की नाही? योग्य आहे. मग तुमचं जे लक्षण आहे अबाधित योग्य विषय चैतन्या भिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमा, कळलं? हे लक्षण आहे. प्रत्यक्ष प्रमेयवरच जायला पाहिजे, स्मृतीवर जायला नको. कारण स्मृती ज्ञान ही काही प्रत्यक्ष प्रमेय येत नाही. पण लक्षण गेलं कुठं? स्मृती ज्ञानावर. म्हणजे काय झाली? अतिव्याप्ती झाली. अतिव्याप्ती. आता काय करायचं? तर सिद्धांत सांगतात, असल्या अतिव्याप्तीचं वारण करण्याकरिता आम्ही त्या विषयाचं आणखी एक विशेषण जोडू. आतापर्यंत किती विशेषण जोडले? 2. कोण कोण? अबाधित योग्य. आणखीन एक जोडू, वर्तमान. काय जी? वर्तमान. म्हणजे तो विषय वर्तमान कालात असला पाहिजे, आहे की नाही? लक्षण काय बनेल? अबाधित योग्य वर्तमान विषय चैतन्य भिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमा. बरोबर. आता सुखदुःखाला गत अतीत सुखाला विषय करणारे जी स्मृती ज्ञान, त्याच्यावर लक्षण जाईल का? नाही. का बरं? इथं विषय चैतन्याचा प्रमाण चैतन्याचा अभेद नाही का? आहे. विषय जो सुख तो प्रत्यक्ष होण्याला योग्य नाही का? आहे. अबाधित नाही का? आहे. अबाधित आहे, योग्य आहे की नाही? पुन्हा विषय चैतन्याचा आणि प्रमाण चैतन्याचा अभेद पण आहे, पण तो विषय वर्तमान नाही. म्हणून आता अतिव्याप्ती होणार नाही. कळालं? पंक्ती पहा. सापडलं? हा. वरून 158 पेजवर वरून 5वी ओळीच्या शेवटी. इस प्रकार आपने सुखादिको के, सापडलं का? सुखादिको के, सुख दुःख इत्यादिको के यथार्थ स्मृती ज्ञान विषय, म्हणजे यथार्थ स्मृती ज्ञानावर ता प्रत्यक्ष प्रमा के लक्षण की अतिव्याप्ती के निवृत्त करणे वास्ते. त्या प्रत्यक्ष प्रमेचं जे लक्षण आहे त्याची काय होते? अतिव्याप्ती. कुठं? आपल्याला झालेल्या यथार्थ स्मृतीवर, स्मृती ज्ञानावर. त्या प्रत्यक्ष प्रमा के लक्षण के अतिव्याप्ती के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्तीला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय म्हणजे त्या लक्षणामध्ये, म्हणजे कोणत्या? प्रत्यक्ष प्रमेच्या लक्षणामध्ये. ता लक्षण विषय
ता विषयका, त्या विषयाचं वर्तमान य विशेषण भी कथन करणार. ही विशेषण सुद्धा आणखीन द्यायचं. कोणतं? वर्तमान. ता स्मृती ज्ञान का विषय वर्तमान होता नाही. स्मृती ज्ञानाचा विषय कसा असतो? अतीत, भूतकालीन असतो, वर्तमान नसतो. ता स्मृती ज्ञान का विषय वर्तमान होता नाही. लागलं याते म्हणून ता स्मृती विषय म्हणजे त्या स्मृती ज्ञानाच्या ठिकाणी ता उक्त लक्षण की प्रत्यक्ष प्रमेच्या लक्षणाची अतिव्याप्ती होत नाही. लागला अर्थ? इतने कहणे करिके म्हणजे एवढं सारं निरूपण केल्याने ता प्रत्यक्ष प्रमाका य लक्षण सिद्ध भया, त्या प्रत्यक्ष प्रमेयचं लक्षण सिद्ध झालं. काय लक्षण सिद्ध झालं हो? तर लक्षण सांगतात अबाधित वर्तमान योग्य विषय चैतन्या भिन्नम प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमा. ठीक आहे, बोला एकदा लक्षण. अबाधित वर्तमान योग्य विषय चैतन्या भिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमा. लागला अर्थ? विषय कळाला सारा. आता पहा पुढे अर्थ. संसार दशाविषयी लक्षणाचा अर्थ पण सांगत आहे. संसार दशाविषयी, संसार दशेमध्ये अबाधित तथा वर्तमान तथा प्रत्यक्ष योग्य ऐसा जो विषय आहे, बरोबर, प्रत्यक्ष होण्याला योग्य असा जो विषय आहे, ता विषयावच्छिन्न चैतन्य से, अशा त्या विषयावच्छिन्न चैतन्याबरोबर अभिन्न पाहिजे. कोण? प्रमाण चैतन्य. पंक्ती पहा. ता विषयावच्छिन्न चैतन्य से अभिन्न जो प्रमाण चैतन्य है ताका नाम प्रत्यक्ष प्रमा आहे. त्याला म्हणायचं काय? प्रत्यक्ष प्रमा. कळलं? अथवा ता प्रत्यक्ष प्रमा का य दुसरा लक्षण करणार. एक झालं आता प्रत्यक्ष प्रमेयचं लक्षण. बरोबर बोला एकदा. काय झालं? अबाधित वर्तमान योग्य विषय चैतन्य भिन्न प्रमाण चैतन्यम प्रत्यक्ष प्रमा. ठीक आहे जी. आता पहा पुढे. अथवा दुसरं लक्षण करतात. अथवा ता प्रत्यक्ष प्रमा का य दुसरा लक्षण करणार. काय बरं? अबाधित अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमा. हे दुसरं लक्षण आहे. बोला एकदा. अबाधित अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमा. ठीक. बघा आता अबाधित अपरोक्ष हे दोन विशेषण आहे. विशेष आहे अर्थ म्हणजे विषय आहे की नाही. अर्थ म्हणजे काय घ्यायचे? घट आदी विषय. तर अबाधित आणि अपरोक्ष असे जे अर्थ त्यांना विषय करणारं जे ज्ञान त्याला म्हणायचं प्रत्यक्ष प्रमा. कोणत्या ज्ञानाला प्रत्यक्ष प्रमा म्हणायचं? की जे ज्ञान अबाधित आणि अपरोक्ष अर्थाला विषय करतं. जसं घट आहे, अबाधित आहे, अपरोक्ष आहे, अशा त्या घटाला विषय करणारं जे ज्ञान अयम घट इत्याकारक ज्ञान ते झालं काय? प्रत्यक्ष प्रमा. अर्थ यह अबाधित तथा अपरोक्ष ऐसा जो अर्थ. बरोबर. अबाधित आणि अपरोक्ष असा जो अर्थ म्हणजे विषय अर्थ आहे. तार्थ को विषय करणे हारा, त्या अर्थाला विषय करणे हारा ज्ञान प्रत्यक्ष प्रमा कहा जावे. त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष प्रमा. तहा इस लक्षण विषय भी, या लक्षणामध्ये देखील भ्रम ज्ञान विषय अतिव्याप्ति के निवृत्त करने वास्ते अबाधित यह अर्थ का विशेषण कथन करे आहे की नाही. या लक्षणामध्ये सुद्धा पद दिलेलं आहे. कोणतं? अबाधित. का बरं? जर अबाधित पद नाही दिलं तर लक्षण काय राहील? अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमा. काय अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमा. हा. तर अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. तर अपरोक्ष अर्थ सर्प पण आहे. मग त्याला विषय करणारं ज्ञान त्यालाही म्हणावं लागेल प्रत्यक्ष प्रमा. पण ते प्रत्यक्ष प्रमा आहे का? नाही. त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ राहिली. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद? सर्प कसा आहे? सर्प कसा आहे? बाधित आहे. आपल्याला कसा पाहिजे विषय? अबाधित. तार्थ को विषय. हा झालं ना. इस लक्षण विषय भी भ्रम ज्ञान विषय अतिव्याप्ति के निवृत्त करने वास्ते अबाधित यह अर्थ का विशेषण कथन करे आहे. लागलं. और
अनुमिती अधिक परोक्ष ज्ञानो विषय अतिव्याप्ति के निवृत्त करणे वास्ते अपरोक्ष अर्थ का विशेषण कथन करे आहे. बरोबर. समजा आता या नवीन लक्षणामधून अपरोक्ष हे पद काढलं तर लक्षण काय राहील बरं? अबाधित अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमा. अबाधित असा जो अर्थ त्याला विषय करणारं जे ज्ञान त्याला म्हणायचं काय? प्रत्यक्ष प्रमा. लक्षण करत आहोत प्रत्यक्ष प्रमेचं. जाईल परोक्ष ज्ञानामध्ये अतिव्याप्ती होईल. उदाहरण पर्वतो वन्यमान धूमात या अनुमानाने जे ज्ञान झालंय पर्वतो वन्यमान आहे की नाही, हे ज्ञान परोक्ष ज्ञान आहे, त्याच्यावर अतिव्याप्ती होईल. म्हणजे कसं काय बरं? तर पर्वतो वन्यमान या ज्ञानाचा विषय कोण? वन्य आहे की नाही. काय आहे? वन्य आहे. बर, तो वन्य संसार दशेमध्ये बाधित आहे का बाधित आहे? अबाधित आहे. मग अबाधित असा अर्थ झाला वन्य आणि त्याला विषय करणारं ज्ञान पर्वतो वन्यमान इत्याकारक अनुमिती ज्ञान परोक्ष ज्ञान आहे की नाही. आहे परोक्ष ज्ञान पण लक्षण जाईल त्याच्यावर कशाचं? प्रत्यक्ष प्रमेयचं. म्हणजे काय होईल? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून पद दिलं कोणतं? अपरोक्ष. ठीक आहे. या ठिकाणी वन्य अपरोक्ष नाही आहे. बरोबर. मग लक्षण काय म्हणलं? अबाधित अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमा. अबाधित है ना. और अनुमित्याधिक परोक्ष ज्ञानो विषय सापडली गोड. अनुमित्याधिक जे परोक्ष ज्ञान आहे त्याच्यावर अतिव्याप्ती के निवृत्त करणे वास्ते त्याच्यावर होणारी जी अतिव्याप्ती त्या अतिव्याप्तीचं निवृत्त त्या अतिव्याप्तीला निवृत्त करण्याकरिता अपरोक्ष अर्थ का विशेषण कथन कर्या. अपरोक्ष अर्थाचं काय केलं आहे? विशेषण दिलेलं आहे. तहा साक्षी चैतन्य के साथी घटाधिक अर्थ का जो तादात्म्य है यही त्या घटाधिक अर्थ विषय अपरोक्षपणा आहे. ठीक आहे जी. आता एक प्रश्न म्हणजे का हो लक्षण तुम्ही केलं नवीन प्रत्यक्ष प्रमेयचं. काय लक्षण केलं बोला? अबाधित अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमा. काय काय पुन्हा एकदा? अबाधित अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमा. बरोबर. जसं उदाहरण घट समोर आहे, घटापर्यंत वृत्ती गेली, ज्ञान झालं अयम घट, ते प्रत्यक्ष प्रमा आहे की नाही. त्याचं लक्षण जातही. कारण काय इथं घट हा अबाधित आहे, अपरोक्ष आहे आणि अशा अपरोक्ष अबाधित घटाला अर्थाला विषय करणारं हे ज्ञान आहे. अयम घट इत्याकारक ज्ञान आणि म्हणून ही प्रत्यक्ष प्रमा आहे. बरोबर आहे की नाही. पर्वतो वन्यमान या ठिकाणी अनुमिती ज्ञान आहे. तिथं वन्य भले अबाधित आहे पण अपरोक्ष आहे का? अपरोक्ष नाही आहे ना वन्य. म्हणजे का बरं तिथला वन्य अपरोक्ष नाही आणि इथला घट अपरोक्ष आहे? समोर जेव्हा घट आहे तेव्हा तो अपरोक्ष आणि वन्य अपरोक्ष नाही. हे कसं काय बरं? काय तुम्ही कधी वन्य पाहिला नाही का वन्य डोळ्याने? अपरोक्ष होऊ शकत नाही का? तो होऊ शकतो ना. मग कसं काय तर अपरोक्ष नाही वन्य? अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही आहे. शंका कळाली की नाही. तर वन्य अपरोक्ष नाही आहे आणि घट अपरोक्ष आहे असं का? अर्थात अपरोक्षपणा काय असतो हे सांगा. म्हणजे अपरोक्षाची परिभाषा काय आहे की नाही, की जेणेकरून आम्हाला इथं म्हणता येईल घट अपरोक्ष आहे आणि वन्य अपरोक्ष नाही आहे. विषयगत अपरोक्ष म्हणजे काय ते सांगा. तर विषयगत अपरोक्षाचं परिभाषा सांगताय काय? तहा सापडलं का? 158 वर खालून दुसरी ओळ मध्यभागी. तहा साक्षी चैतन्य के साथी. बरोबर. साक्षी चैतन्या बरोबर. साथी म्हणजे बरोबर. घटाधिक अर्थ का जो तादात्म्य आहे. घटाधिक अर्थाचं जे तादात्म्य कुणा बरोबर? साक्षी चैतन्या बरोबर आहे की नाही. यही म्हणजे अशा प्रकारचं घटाधिक विषयाचं साक्षी चैतन्याबरोबर तादात्म्य होणं. ध्यान द्या. तादात्म्य होणं हाच त्या घटाच्या ठिकाणी अपरोक्षपणा आहे. लक्षात नाही राहिलं काय? घटाधिक विषयाचा आहे की नाही साक्षी चैतन्याबरोबर. ध्यान द्या. घटाधिक विषयाचं साक्षी चैतन्याबरोबर काय होणं? तादात्म्य होणं. म्हणजेच त्या घटाच्या ठिकाणी काय आहे? अपरोक्षपणा आहे. म्हणे पण म्हणे का हो तादात्म्य म्हणजे होणं म्हणजे नेमकं कसं काय बरं? काही कळलं नाही बाबा मला. कळलं की नाही? ध्यान द्या थोडंसं. असतं काय, कोणतीही वस्तू जी अध्यस्त असते बरोबर ती
आपल्या अधिष्ठानाबरोबर तादात्म्याने युक्त असते. म्हणजे अधिष्ठानाहून अतिरिक्त तिला सत्ताच नसते, अधिष्ठान स्वरूपच असते. जसं उदाहरण ध्यान द्या, दोरीवर भासणारा सर्प अध्यस्त आहे की नाही? मग त्याचं तादात्म्य कुणाबरोबर आहे? दोरी बरोबर आहे, अधिष्ठानाबरोबर आहे की नाही? कारण अधिष्ठानानेच त्याला आत्मरूपता दिली आहे. कुणाला? सर्पाला, आहे की नाही? आत्मरूपता दिली म्हणजे काय? अभिव्यक्ती त्या अधिष्ठानामुळेच त्याची होत आहे की नाही? अर्थात अध्यस्त पदार्थाचं तादात्म्य कुठं असतं? अधिष्ठानाबरोबर. एवढं कळलं? जसं तिकडं उदाहरणात सर्प हा अध्यस्त आहे आणि त्याचं तादात्म्य रज्जू बरोबर आहे, तसं इकडं सुद्धा घट पट हे सुद्धा खऱ्या अर्थाने पाहिले तर कसे आहेत? अध्यस्त आहे. म्हणजे घटाचं अधिष्ठान कोण? घटोपैत चैतन्य, घटाधिष्ठान चैतन्य. मग घटाचं तादात्म्य कुणाबरोबर? घटोपहित चैतन्याबरोबर. का बरं? घट अध्यस्त आहे, त्याचं अधिष्ठान घटोपहित चैतन्य आहे. आणि अध्यस्त पदार्थाचं तादात्म्य कुठं असतं? अधिष्ठानाबरोबर असतं. मग घटाचं तादात्म्य कुठं आहे? घटोपहित चैतन्याबरोबर. ध्यान द्या, पटाचं तादात्म्य कुठं आहे? घटोपहित चैतन्याबरोबर. एवढं कळलं की नाही? आणि साक्षी कुणाला म्हणायचं? अंतकरणोपहित चैतन्याला म्हणतात साक्षी. अंतकरण या उपाधीमध्ये आलेलं जे चैतन्य त्याचं नाव काय आहे? साक्षी आहे. बरोबर आहे की नाही? एवढं लागलं? साक्षी कळाला. आता अपरोक्षपणाची काय परिभाषा केली? की साक्षी चैतन्याबरोबर घटाधिक विषयाचं तादात्म्य होणं म्हणजेच त्या घटाच्या ठिकाणी तो अपरोक्षपणा आहे. बरोबर? मग आता म्हणे का हो, घटाचं तादात्म्य तर घटोपहित चैतन्याबरोबर आहे, साक्षी बरोबर थोडी आहे. साक्षी बरोबर कसं काय त्या घटाचं तादात्म्य होणार? की ज्यामुळे घटाला म्हणता येईल, घटाच्या ठिकाणी म्हणता येईल काय आहे? अपरोक्षपणा आहे. म्हणजे होईल कसं? जोपर्यंत घट बाहेर आहे, वृत्ती आत आहे, तोपर्यंत तर घटोपहित चैतन्य वेगळं आहे आणि अंतकरणोपहित चैतन्य साक्षी चैतन्य वेगळं आहे. पण ते अंतकरण चक्षुरेंद्रियाच्या द्वारे वृत्तीरूपाने घटापर्यंत जाते. अंतकरण वृत्तीरूपाने, आणि घटाच्या आकाराकार ती वृत्ती होते. मग आता वृत्तीउपहित चैतन्य म्हणजेच अंतकरणोपहित चैतन्य आहे. मग अंतकरणोपहित चैतन्य कोण आहे? साक्षी. म्हणजे वृत्तीउपहित चैतन्य सुद्धा कोण झालं? साक्षी. आणि ती वृत्ती आता घटाकार झाली. काय झाली? घटाच्या आकाराकार झाली. मग आता घटोपहित जे चैतन्य आहे तेच आहे आता कोण? साक्षी चैतन्य. आणि अध्यस्त पदार्थ हा आपल्या अधिष्ठानाबरोबर काय असतं? त्याचं तादात्म्य. घटाचं तादात्म्य कुणाबरोबर आहे? घटोपहित चैतन्याबरोबर. आता घटाकार वृत्ती झाल्यावर घटाचं तादात्म्य कुणाबरोबर? साक्षी बरोबर, आहे की नाही? मग घटाधिक विषयाचं साक्षी बरोबर अशा रीतीने तादात्म्य होणं म्हणजेच त्या घटाच्या ठिकाणी काय आहे? अपरोक्षपणा आहे. बरोबर आहे की नाही? काय आहे? अपरोक्षपणा आहे. मग आता घटावर घट ज्ञानावर लक्षण जातं की नाही? प्रत्यक्ष प्रमेयचं काय लक्षण आहे? अबाधित अपरोक्षार्थ विषय ज्ञान प्रत्यक्ष प्रमाण. घट कसा आहे? अबाधित आहे, पुन्हा अपरोक्ष आहे की नाही? घट अपरोक्ष आहे म्हणजे काय? त्या घटाचं साक्षी बरोबर तादात्म्य आहे की नाही? मग घट कसा आहे? अबाधित आहे, अपरोक्ष आहे. अबाधित अपरोक्ष असा अर्थ कोण झाला? घट, आहे की नाही? आणि त्या घटाला अर्थाला, घटरूप अर्थाला विषय करणारं ज्ञान प्रत्यक्ष प्रमाण. समन्वय झाला. आता कुठं अतिव्याप्ती होऊ शकत होती? की अपरोक्ष हे जे दिलंय की नाही पद, ती कुठल्या अतिव्याप्तीचं निवारण करण्याकरिता अपरोक्ष हे पद दिलेलं आहे. परोक्ष वृत्तीवर लक्षण जाऊ नये. परोक्ष वृत्ती कोण? उदाहरण अनुमिती वृत्ती. पर्वतो वन्यमान ही अनुमिती वृत्ती आहे. तर ही जी अनुमिती वृत्ती आहे, ध्यान द्या, ही परोक्ष वृत्ती आहे. तिच्यावर प्रत्यक्ष प्रमेयचं लक्षण जाता कामा नाही, आणि जाणार बी नाही. म्हणजे कसं काय जाणार नाही? तर वृत्ती कोण आहे? ज्ञान काय आहे? पर्वतो वन्यमान. ज्ञान काय आहे? पर्वतो वन्यमान. त्या ज्ञानाचा विषय कोण? वन्नी. तो वन्य रूप विषय अबाधित आहे की नाही? आहे. आणि लक्षण काय आपलं? अबाधित अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमाण. तर वन्नी अबाधित आहे की नाही? वन्नी अपरोक्ष आहे की नाही? नाही आहे. वन्नी काय नाही आहे? अपरोक्ष. वन्य अपरोक्ष का नाही? त्या वन्नीचं साक्षी बरोबर तादात्म्य नाही आहे.
त्या वन्नीचं काय नाही, साक्षी बरोबर वन्नीचं साक्षी बरोबर तादात्म्य का नाही? अपरोक्ष वृत्ती त्या वन्नीपर्यंत गेलीच नाही, आहे की नाही? मग त्या वन्नीचं तादात्म्य झालंच तर कुणाबरोबर आहे? वन्नीचं तादात्म्य कुणाबरोबर होऊ शकतं? वन्नी उपहित चैतन्याबरोबर आहे. वन्नीचं तादात्म्य कुणाबरोबर नाही? साक्षी चैतन्याबरोबर नाही आहे. वन्नीचं तादात्म्य साक्षी चैतन्याबरोबर नाही म्हणजेच वन्नीच्या ठिकाणी काय नाही? अपरोक्षपणा नाही, आहे की नाही? मग वन्यरूप विषयाच्या ठिकाणी एक धर्म आहे, कोणता? अबाधी. पण दुसरा धर्म नाही, कोणता? अपरोक्ष, आहे की नाही? आणि म्हणून पर्वतो वन्यमान इत्याकारक जी परोक्ष वृत्ती, अनुमिती वृत्ती म्हणजेच परोक्ष वृत्ती आहे, तिथं लक्षण जाणार नाही. कारण लक्षण काय आहे आपलं? अबाधित अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमा. कळलं? मग आता सर्पाधिकावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद? अबाधित. अनुमिती शाब्दी वगैरे परोक्ष वृत्तीवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद? अपरोक्ष पद. कळालं आता पदकृत्य? पंक्ती पहा. कुठे 158 वर खालून दुसरी ओळ, बरोबर ना? तिसरी ओळ घ्या, तिसऱ्या ओळीमध्ये मध्यभागी और आलाय बघा 158 वर. और अनुमित्यादि परोक्ष ज्ञानो विषय, अनुमित्यादि परोक्ष ज्ञानाच्या ठिकाणी अतिव्याप्ती के निवृत्त करणे वास्ते, अतिव्याप्तीला निवृत्त करण्याकरिता अपरोक्ष अर्थ का विशेषण कथन कर्या. बरोबर? अपरोक्षपणा म्हणजे काय? साक्षी चैतन्य के साथी घटाधिक अर्थ का जो तादात्म्य सापडला का? यही ता घटाधिक अर्थ विषय अपरोक्षपणा है. मग तो अपरोक्षपणा घटा ठिकाणी आहे की नाही? आहे. वन्निष्ठ ठिकाणी आहे का? नाही आहे. यद्यपि आता स्पष्टीकरण करून सांगता. यद्यपि म्हणजे तसं पाहिलं तर घट का स्वावच्छिन्न ब्रह्मचैतन्य विषय ही तादात्म्य आहे. घटाचं तादात्म्य कुठं? स्वावच्छिन्न म्हणजेच घटोपहित, घटावच्छिन्न चैतन्य ब्रह्मचैतन्य त्याच्याबरोबर तादात्म्य आहे. कुणाचं? घटाचं. यद्यपि घटका घटाचं स्वावच्छिन्न स्व घट स्वावच्छिन्न घटावच्छिन्न चैतन्य ब्रह्मचैतन्य. यद्यपि घटका स्वावच्छिन्न ब्रह्मचैतन्य विषय ही म्हणजे त्या चैतन्याच्या ठिकाणीच तादात्म्य आहे. अंतकरण उपहित साक्षी चैतन्य विषय तादात्म्य नाही आहे. कुणाचं? घटाचं. तसं पाहिलं तर घटाचं तादात्म्य अंतकरण उपहित चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य त्याच्याबरोबर आहे का? नाहीये. कारण घट बाहेर आहे, अंतकरण वृत्ती आत आहे. अंतकरण उपहित साक्षी चैतन्य विषय तादात्म्य नाही आहे. बरोबर? तथापि तरी पण पूर्वोक्त रीति से वर सांगितलेल्या रीतीनुसार अंतकरण की वृत्ती के बहिर निर्गमन काल विषय. पण अंतकरणाची वृत्ती जेव्हा चक्षुरादी इंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते म्हणजे शरीराच्या बाहेर घटाधिकापर्यंत जाते. बहिर्निर्गमन काल विषय ता घटावच्छिन्न चैतन्य का ता साक्षी चैतन्य से अभेदही होवे. त्या घटावच्छिन्न चैतन्याचा साक्षी चैतन्याचा काय आहे? अभेद आहे. अर्थात त्या घटाचं तादात्म्य आता कुणाबरोबर? साक्षी चैतन्याबरोबर झालं. अभेदही होवे याते म्हणून तीन घटाधिको का त्या घटाधिकांचं ता साक्षी चैतन्य विषय त्या साक्षी चैतन्याच्या ठिकाणी तादात्म्य संभव आहे. लागलं की नाही? तादात्म्य झालेलं आहे. म्हणून आता लक्षण बनलं. मग काय लक्षण बनलं? बोला. अबाधित अपरोक्ष अर्थ विषय ज्ञानम प्रत्यक्ष प्रमाण. अब इस उक्त प्रत्यक्ष प्रमाण का फल वर्णन करे है. सापडलं? आता ही जी वर सांगितलेली जी प्रत्यक्ष प्रमा आहे प्रमाण का फल वर्णन करे है. ता उक्त प्रत्यक्ष प्रमाविषयी 2 अंश आहे. सापडलं? बस का? बंद करायचं? ठीक आहे. पुढचा विषय उद्या येतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य